जय महाराष्ट्र. मी शिवसैनिक. गेल्या कित्येक महिन्यांपासून शिवसेना भवनमध्ये करोनाचे रुग्ण आणि हॉस्पिटलच्या तक्रारी या संदर्भातले निवेदन मी स्वीकारत होतो. आदरणीय सर्वसामान्यांचे लाडके नेतृत्व सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नावाने ज्या ज्या हॉस्पिटलच्या त्या तक्रारी होत्या त्या सर्व माझ्याकडे आलेले आहेत. आणि ते जे अनुभव आहे गेल्या 4 महिन्यांमध्ये हॉस्पिटलची मनमानी आणि गोरगरीब जनतेचं झालेलं शोषण, ज्या पद्धतीने ते उद्ध्वस्त झाले या करोनाच्या महामारीमध्ये, रुग्णांना त्यांच्या टाळूवरचं, मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम खूप साऱ्या मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या हॉस्पिटलने केलं. आणि त्याची उदाहरणं आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर दंडात्मक होणारी कारवाई याबद्दल मला थोडीशी माहिती महाराष्ट्रातल्या त्या तमाम जनतेला द्यायची आहे. आणि ती कारवाई अटळ आहे आणि ती होणारच. कारण मला वाटलं नव्हतं की मुंबईतली किंवा महाराष्ट्रातली हॉस्पिटल, ज्यांना आपण देव माणूस समजतो असे ते सर्व डॉक्टर, त्यांना साष्टांग दंडवत, त्यांच्या स्टाफला, त्यांच्याकडे जे कोणी काम करतात त्या सर्वांना साष्टांग दंडवत. पण यामध्ये गरीब जनतेचं चुकलं काय, हा प्रश्न एक मला अनुत्तरित आहे. कारण गेल्या 50 ते 60 वर्षापासून हे सगळे एस्टॅब्लिश झालेले हे हॉस्पिटल, लहान असू देत किंवा मोठे असू देत, तुम्ही गडगंज पैसा कमवला. आणि आता या करोनाच्या महामारीमध्ये तुम्ही कोणालाच दयामाया दाखवली नाही. जेवढं लुटता येईल तेवढं तुम्ही लुटलं. मेलेल्या माणसाची डेड बॉडी देण्यासाठी म्हणून पण पैशाचा ज्या पद्धतीने तुम्ही तगादा लावलात, तिथे तुम्ही सुप्रीम कोर्टाची जजमेंट त्याची तुम्ही पायमल्ली केलीत. आर्टिकल 21 प्रमाणे आणि आपल्या हिंदुस्थानच्या संविधानामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधानात म्हटलेलं आहे आणि आर्टिकल 21 जे सुप्रीम कोर्टाची जजमेंट आहे, त्या सर्व विचारांची, त्या सर्व आदेशांची पायमल्ली या दिग्गज हॉस्पिटलांनी आणि त्या छोट्या हॉस्पिटलनी सर्वांनीच केली. आणि त्याची उदाहरणं म्हणजे मुंबईतल्या दिग्गज जे हॉस्पिटल आहेत, मग ते नानावटी असू दे, हिरानंदानी असू दे, भाटिया हॉस्पिटल असू दे, निरॉन हॉस्पिटल असू दे. हॉस्पिटलची तर माझ्याकडे संपूर्ण डिटेल आहेत. मी कोणाकोणाची नावं घ्यायची आणि कोणाकोणाची नाही. म्हणजे एवढी असंख्य हॉस्पिटलांच्या तक्रारी ज्यावेळी शिवसेना भवनमध्ये निवेदनामार्फत आल्या आणि मी प्रत्यक्ष ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये व्हिजिट केली, आतापर्यंत 25 डेड बॉडी ज्या वेगवेगळ्या हॉस्पिटलने थांबवल्या होत्या पैशाच्या अभावी, त्यांना सुप्रीम कोर्टाची जजमेंट स्मरण करून त्या डेड बॉडी 1ही रुपया न भरता त्यांना मी परत करून दिल्या. बाळासाहेबांचा, वंदनीय बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून त्या सर्व डेड बॉडीज, त्यांचे पार्थिव त्या त्या कुटुंबांना दिलं. कारण ते गरीब लोक, गरीब जनता हे पैसे आणणार कुठनं? ज्यांची मेडिकल पॉलिसी होती त्यांना तर यांनी उद्ध्वस्तच केलं. आता कुठे, म्हणजे मला तर वाटतं फाटके कपडे घालायला पण यांनी शिल्लक नाही ठेवलेलं या हॉस्पिटल प्रशासनाने. आणि यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार. पण एकंदरीत आता हा ज्यावेळी विषय संपायला आलेला आहे, म्हणजे मी आता या संपूर्ण हॉस्पिटलची ज्यावेळी समरी काढली, तर कोणकोणत्या हॉस्पिटलने किती भ्रष्टाचार केला याचं संपूर्ण लेखाजोखा माननीय मुख्यमंत्री साहेबांना या 2-3 दिवसांमध्ये संपूर्ण देणार आहे. आणि त्याच्यानंतर विश्वासाने मी सांगतो की दंडात्मक कारवाई त्या हॉस्पिटलवर होईल, त्यात काही शंकाच नाही. पण ठराविक काही हॉस्पिटल आहेत, जसं ते निरॉन हॉस्पिटल होतं, ज्याच्यामध्ये मी त्या रुग्णांना घरी घेऊन आलो, पैशाच्या अभावी त्यांना थांबवलं होतं. त्या निरॉन हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत एक 50 पेशंट जर रिकव्हर होऊन गेले असतील घरी, त्या हॉस्पिटलने पीपी किटचा घोटाळा केलाच. पण त्या व्यतिरिक्त 9000 बेडची आयसीयूची जो रेट पालिकेने तुम्हाला आखून दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तो फ्रंटला ठेवलात, पण त्याच्यानंतर पण ऑक्सिजनचे पैसे तुम्ही एक्स्ट्रा घेतले, पर डे 3000 रुपये. हा
एवढा मोठा गुन्हा, हा क्राईम होता की तुम्ही सरळ सरळ लुटमार आणि फसवणूक करत होता त्या गोरगरीब जनतेची. मग ते आजपर्यंत जेवढे पण पेशंट बरे होऊन गेले, ज्यांना ज्यांना तुम्ही ऑक्सिजनचे एक्स्ट्रा पैसे लावलेले आहेत, मग ती संख्या कितीही असू दे, 50 जण असतील, 100 जण असतील, ज्यांना ज्यांना तुम्ही लुटलेलं आहे ऑक्सिजनच्या मार्फत, पीपी किटच्या मार्फत, त्या सर्वांना त्यांचे पैसे जोपर्यंत परत मिळत नाही तोपर्यंत बाळासाहेबांचं शिवसैनिक म्हणून ही लढाई सुरूच राहणार. आणि मला खात्री आहे की या सर्व हॉस्पिटलवर स्क्रुटनी होणार आणि त्यांना त्यांचे पैसे परत मिळतील, हा मला विश्वास आहे. म्हणून ते निरॉन हॉस्पिटल ऑक्सिजनचे 3-3 हजार लावले, ते तुम्हाला त्यांना प्रत्येक पेशंटला तुम्हाला परत द्यावे लागणार. दुसरं, हल्लीमध्येच मी एक भाटिया हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, त्याच्यामध्ये पीपी किटच्या नावाने कोविड चार्जेस 15,000 पर डेचा चार्ज प्रत्येक रुग्णाला लागलेला आहे. तो डिवाइड केला का की मल्टिप्लाय केला का, या सगळ्याची स्क्रुटनी होईल. मी 1-2 दिवसानंतर, आजपर्यंत त्यांच्याकडे 750 रुग्णांना डिस्चार्ज दिलेला आहे. पहिल्या दिवसाचा रेट पीपी किट कोविड चार्जेस म्हणून 15,000 रुपये लावला आणि आता तो 5,000 नेऊन त्यांनी ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये मी असं कोणतंही हॉस्पिटल पाहिलं नाही की ज्याच्यामध्ये डॉक्टरांचा, नर्सचा, वॉर्डबॉयचा आणि हाऊसकीपिंगचा जे ते काम करतात त्यांचा कन्व्हेन्स 1,000 आणि 1,500 रुपये कन्व्हेन्स म्हणून त्यांनी तो घेतलेला आहे. म्हणजे डॉक्टरांची फी वेगळी, तो तर एक वेगळा मुद्दा आहेच की असंख्य असे हॉस्पिटल आहेत की 20-20 दिवस ज्या ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये एखादा करोनाचा रुग्ण ऍडमिट होतो त्यावेळी कोणाचा 5,000 प्रत्येक दिवसाचा चार्ज लागलाय, कोणाचा 3 दिवसाचा चार्ज लागलाय. अशा पद्धतीने ओरबडून लुटत राहिले प्रत्येक हॉस्पिटल. काही हॉस्पिटल खूप चांगले असतील, देव माणसं आहेत, हॉस्पिटलचे मॅनेजमेंट ही जरी लुटमार करली तरी प्रत्येक डॉक्टर हा पेशंटचा जीव वाचवण्यामध्ये प्रयत्न करत असतो, यात काही वाद नाही. पण जर प्रत्येक हॉस्पिटल, एखाद दुसरे मला चांगले मिळाले, काही आहेत हॉस्पिटल जे खरोखरच अगदी वाजवी दरामध्ये इलाज करत होते, डॉक्टर असे बाहेरचे पण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नसताना सुद्धा त्यांनी आपल्या डिस्पेन्सरीमध्ये इलाज करून घाटकोपरचे खूप उदाहरणं द्यायची आणि खूप नावं देण्यासारखी नावं आहेत. त्यांनी आपल्या डिस्पेन्सरीमध्ये करोनामुक्त असे पेशंट केलेले आहेत. त्यांचं मी त्यांच्याकडे जाऊन त्यांचे चरण स्पर्श करून ऑलरेडी आलेलो आहे आणि यापुढे करत राहील. पण याच्यामध्ये सर्वसामान्य जनताच उद्ध्वस्त झाली. मी आता अजून एक दुसरं उदाहरण देतो. हे मला बिल का दाखवायचं आहे की चार्जेस कसे लुटले गेले, म्हणजे हा थोडा जास्त मोठा होईल. पण बायोमेडिकल वेस्टेज मॅनेजमेंट यासाठी प्रत्येक दिवसाचे 1,000 रुपये चार्ज लावले. म्हणजे जो हॉस्पिटल येईल तो मनाने चार्ज करतो. हे एकाचं बिल होतं. आणि हे रिद्धी विनायक हॉस्पिटल आहे, याच्यामध्ये बघण्यासारखं असं आहे की बायोमेडिकल वेस्टेज मॅनेजमेंटचे पर दिवसाचा 1,000 रुपये चार्ज लागलेला आहे. डिस्पोजलचा वेगळा चार्ज लागलेला आहे. आणि पीपी किटच्या मध्ये यांनी 850 रुपयाप्रमाणे 8 पीपी किटचा वापर केला. पीपी किटमध्ये तुमचा जो संपूर्ण जो पीपी किट आहे त्याच्यामध्ये मास्क असतं, त्याच्यावरती शिल्ड असते, ग्लोव्ज असतात, सगळं असतात. अशा वेळी पण या हॉस्पिटलने प्रत्येकाचा चार्ज वेगळा लावलेला आहे. म्हणजे तुम्ही समजून घ्या की त्यांनी असा घास खाण्यापेक्षा त्यांनी असा घास खाल्ला. ऍप्रनचा वेगळा चार्ज लावला, त्याच्यानंतर फेस शिल्डचा वेगळा चार्ज लावला आणि याच्यातनं जे वेस्टेज आहे त्याचे 1,000 रुपये लावले. आणि हे सगळं ह्याच्याने पोट नाही भरलं तर प्रत्येक डॉक्टरची जी व्हिजिट आहे त्याला कोणी 3,000 लावतंय, कोणी 5,000 लावतंय, कोणी 10,000 लावतोय. म्हणजे एकीकडे तुम्ही पालिकेने जे 80% रिझर्वेशन मध्ये जो बेड दिलेला आहे तो 9,000चा आहे आणि पीपी किटचा दर जो आहे तो 15,000 आहे. म्हणजे एका दिवसाचं भाडं 35 ते 40, 50 ते 60, 60 ते 65,000 एवढ्या अशा पद्धतीने ही जी लुटमार आहे ती सगळ्यांनी मिळून केलेली आहे. आपण कोणाला एकाला दोष देऊ शकत नाही. प्रत्येक हॉस्पिटलने कोणाला उद्ध्वस्त केलं? गरिबांनाच उद्ध्वस्त केलं. आणि जेवढं जेवढं शक्य झालं, जिथे जिथे वाटलं की यांनी अन्यायकारक अशी फसवणूक केलेली आहे त्या त्या पेशंटला मी परत एकही रुपया न भरता मी शिवसैनिक म्हणून त्या हॉस्पिटलमध्ये गेलो, डेड बॉडीज आणि त्या रुग्णांना पण घेऊन आलो.
आता मला एवढंच सांगायचं आहे की भाटिया हॉस्पिटल जे आहे त्यांनी 650 रुग्णांचे पैसे जे पीपी किट कोविड चार्ज म्हणून तुम्ही जो सो कॉल कोविड चार्ज म्हणून जो लावलेला आहे तो तुम्हाला परत द्यावाच लागेल. कारण तुम्ही सर्वात मुंबईमधलं सर्वात महागडा रेट लावणारं एकमेव हॉस्पिटल आहे. आणि कोणीतरी मला डिबेटमध्ये किंवा कोणीतरी मला अजून सांगावं की मुंबईमध्ये 15,000च्याहून जास्त कोविड चार्ज लावणारं कोणतं हॉस्पिटल आहे का, त्याची जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही द्या. या सगळ्यांवर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. आणि आत्ताच सकाळपासून 3 डेड बॉडीजसाठी काही हॉस्पिटल प्रशासन अगदी धमकी देत होते पोलिसांचं. तर त्या सर्व हॉस्पिटलला आणि त्या तमाम जनतेला एक सांगायचं आहे की सुप्रीम कोर्टाचा नियम आहे जो मी वारंवार व्हिडिओमध्ये सांगतोय की डेड बॉडी किंवा रुग्णाला पैशाच्या अभावी थांबवू शकत नाही. आर्टिकल 21 प्रमाणे सन्माननीय कोर्टाची तशी स्ट्रिक्ट ऑर्डर आहे आणि आपल्या संविधानामध्ये हे लिहिलंय की कोणीही डेड बॉडी थांबवू शकत नाही. आणि जर कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्यावेळी स्थानिक पोलिसांना फोन करून 100 नंबरवर फोन करून तुम्ही त्यांना बोलवा आणि ती डेड बॉडी घेऊन जाऊ शकता. नंतर त्यांनी कोर्टाची लढाई लढायची. असं असताना सुद्धा काही मुजोर हॉस्पिटल पोलिसांना हाताशी घेऊन दबाव टाकण्याचा प्रयत्न रुग्णांच्या नातेवाईकांना करतात. ते काही शक्य होणार नाही. त्या प्रत्येक ठिकाणी मी जातोय आणि रुग्णांची किंवा त्यांच्या नातेवाईकांना सांगून ती डेड बॉडी मी त्यांना घेऊन देतोय. पैशाची जी काही बनवाबनवी करायची असेल ते तुम्ही कोर्टामध्ये सांगा आणि कोर्टाने जर सांगितलं तर त्याची स्क्रुटनी होऊ द्या. पण अजूनही मी पुन्हा एकदा सांगतोय की डेड बॉडीसाठी पैशासाठी म्हणून तुम्ही रुग्णांना मानसिक त्यांचं खच्चीकरण करू नका, नाहीतर उद्रेक होईल. आणि आता तर भरारी पथक नेमलेले आहेत. सरकारने तशी सक्त असे आदेश दिलेले आहेत, कारवाई तर होतीलच. सांगायचं एवढंच होतं की जेवढ्या हॉस्पिटलमधली ही जी मनमानी कारभार आहे त्याने सर्वसामान्य जनतेचा फार मोठं नुकसान झालेलं आहे. आणि अक्षरशः फाटक्या कपड्यामध्ये सध्या गोरगरीब जनता आहे. आणि या सगळ्यांचं माझा शब्द आहे, एक शिवसैनिक म्हणून शब्द आहे की ज्या हॉस्पिटलने ज्या रुग्णांना फसवलेलं आहे ना, आज ना उद्या जरी वेळ लागला तरी त्याची स्क्रुटनी करून किती पैशामध्ये यांनी अफरातफर केली ते पैसे त्या रुग्णांना परत करण्याचा शब्द मी तुम्हाला देतो. आणि तो मी देणारच यासाठी कारण ही मनमानी चालू देणार नाही. रयतेच्या राज्यामध्ये गोरगरीब जनतेला ज्या विश्वासाने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं गेलं तेवढ्याच अविश्वासाने त्या हॉस्पिटलने गोरगरीब जनतेला लुटलेलं आहे. म्हणजे प्रशासनाने सरकारने हॉस्पिटलवर विश्वास ठेवला पण हॉस्पिटलने सर्वसामान्यांची लुटमार करून डोळे आणि कान बंद करून ठेवले. पोलिसांना माझी विनंती आहे की शक्य तेवढ्या रुग्णांची डेड बॉडी जर थांबवत असतील तर प्लीज आपण तो आर्टिकल 21 वाचा, जजमेंट वाचा आणि त्यांची डेड बॉडी त्यांना परत येऊ द्या. थांबवू नका. खूप खच्चीकरण झालेलं आहे गोरगरिबांचं. आणि नाहीतर मला प्रत्येक ठिकाणी यावं लागणार आणि मी येणार. मला कितीही उशीर लागला, कितीही काही कोणी हॉस्पिटलवाल्याने दबाव आणण्याचा प्रयत्न केला, दबावाला झुकणारा मी नाही. मी तिथे येणार, डेड बॉडी घेऊन जाणार आणि रुग्णांना फसवणूक जे कोणी करतील त्यांना मी सोडणार नाही. त्याच्यामुळे सावध राहा. कुठे कुठे अजूनही फसवणाऱ्या सर्व हॉस्पिटलला दंडात्मक कारवाई होणार आणि त्यासाठी या 2-3 दिवसामध्ये आदरणीय उद्धव साहेबांना भेटून ते सर्व निवेदन देऊन जे हॉस्पिटल आहेत त्यांच्यावर कारवाई करायला सांगणार आहे. तरी पण काय असेल तर तुम्ही मला जरूर सांगा. ही हॉस्पिटलची जुलूमशाही चालू देणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.